हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहे रताळ्यांची गुलाबजाम। नुसते उकळलेले रताळे खाऊन कंटाळलात ना, तर चला आधी मजेदार रेसिपी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी। तर हे रताळे खायला अतिशय चविष्ट लागतात आणि कोणी म्हणणार नाही की रताळ्याचे गुलाबजाम आहेत। तर त्याआधी आपण पाक तयार करून घेऊया। त्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। बघा, या वाटीनी मी 1.5 वाटी साखर मोजून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेवढंच मी पाणी ऍड केलेलं आहे। आणि हे पाणी आता आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे गुलाबजामची तयारी करून घेऊया। तर बघा, मी उकळलेले रताळी घेतलेली आहे आणि ती मॅश करत आहे, त्याची साल वगैरे काढून। आणि याच्यामध्ये आता हे बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मिल्क पावडर ऍड करायचं आहे। यांनी छान खव्यासारखी टेस्ट याला येऊन जाईल आणि त्यामुळे तुम्हाला वाटणार नाही हे रताळ्याचे गुलाबजाम आहे। तर बघा, अशा प्रकारे मी हे पूर्ण मिक्स करून याचा असा डो तयार करून घेतलेला आहे। आणि हाताला आता तुम्ही तूप किंवा तेल लावून छान याचे गोल गोल गोळे तयार करून घेऊ शकता। बघा, अशा प्रकारे मी आता हे गोळे थोडे थोडे सगळे तयार करून घेत आहे। आता हे आपल्याला तळायला घ्यायचे आहे। तर मी कढईमध्ये तूप घेतलेलं आहे। तळायला तुम्ही तेलही घेऊ शकता, पण तुपाने छान फ्लेवर येतो म्हणून मी तूप घेतलेलं आहे। आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर। फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, म्हणजे हे आतपर्यंत छान शेकले जातील। तर बघा, अशा प्रकारे हे सगळे गुलाबजाम मी आता थोडे थोडे करून तळून घेत आहे। अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन आता इकडे सगळे तळून घेतलेले आहे। इकडे आपला आता पाक तयार झालेला आहे। याच्यामध्ये आता बघा, ही पूर्ण साखर विरघळलेली आहे। मध्ये वेलची पूड ऍड करत आहे आणि उकळत्या याच्यातच आपल्याला हे गुलाबजाम आता घालायचे आहेत तळलेले। बघा, अशा प्रकारे मी हे सगळे गुलाबजाम याच्यामध्ये ऍड करत आहे। आणि छान आता आपल्याला इन्स्टंट खायचे असतील ना, तर लवकर मुरण्यासाठी आपल्याला छान उकळत्या याच्यातच हे टाकायचे आहे आणि छान याची एक उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे याच्यामध्ये पाक लगेच मुरून जाईल। आणि जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही मग न उकळी न काढता जसे आपण बाकीचे गुलाबजाम करतो तशा प्रकारे आपण हे करू शकतो। तर आपल्याला मी आता हे सकाळी तयार केलेले आहे आणि सकाळीच खायचे होते म्हणून मी छान याला उकळी काढून घेतलेली आहे। आणि बघा, कसा छान गुलाबजाम आपले तयार झालेले आहे। आता याच्यामध्ये कोणाला रताळी दिसतात नाही ना, तर बघा, अशा प्रकारे हे आपले गुलाबजाम लुसलुशीत गोल्डन ब्राऊन गुलाबजामुन तयार आहेत। आहा हा हा, काय छान दिसत आहेत ना, छान लुसलुशीत। बघा, मी तुम्हाला याचा काप काढून दाखवते, कारण की हे असे झालेलेच आहेत लुसलुशीत। मी उकळी काढून घेतलेली आहे, म्हणजे हे छान मुरलेले आहेत, याच्यामध्ये पाक मुरलेला आहे चांगला। तर बघा, अशा प्रकारे मी हे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।